नमस्कार, मी स्वप्ना स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे सकाळच्या घाईमध्ये झटपट बनवून तयार होणारी नाश्त्याची रेसिपी। ही रेसिपी झटपट बनवून तयार होते, तसेच अतिशय पौष्टिक सुद्धा आहे आणि लहान मुलं सुद्धा अतिशय आवडीने खातील अशी ही रेसिपी बनवून तयार होते। चला तर मग अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी या ठिकाणी मी एक मोठ्या आकाराचं भांडं घेतलेलं आहे। यामध्ये 1 वाटी एवढं बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर पाव वाटी एवढा बारीक रवा घेतलेला आहे। तसेच अर्धी वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। सगळे पीठ आपल्याला एकाच वाटीने मोजून घ्यायचे आहेत। पीठाचं प्रमाण थोडंफार कमी जास्त झालं तरी सुद्धा चालू शकते। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ, थोडासा ओवा हातावरती क्रश करून टाकून घेतला। पाव चमचा हळद, पाव चमचा धणे पावडर, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे। त्यानंतर यामध्ये तुम्ही आवडीनुसार भाज्या घालून घेऊ शकता। तर इथे मी एक छोट्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये भाज्यांचं प्रमाण वाढवू शकता, जसं की शिमला मिरची, गाजर, बीट अशा भाज्या सुद्धा तुम्ही यामध्ये बारीक कट करून टाकून घेऊ शकता। आता सगळ्या भाज्या आणि सगळे पीठ आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत। तर इथे मी हाताने सगळे पीठ आणि भाज्या मिक्स करून घेतलेले आहेत। त्यामध्ये थोडं थोडं करत पाणी टाकून याचं आपल्याला सैलसर असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तर खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळही नाही, भाज्याच्या पिठापेक्षा थोडंसं पातळ इथं मी हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता। यापेक्षा जास्त पातळ हे बॅटर आपल्याला बनवायचं नाहीये। तर तयार करून घेतलेल्या या बॅटरपासून आपण आज बेसनचे धिरडे बनवणार आहे। तर तयार करून घेतलेल्या या बॅटरमध्ये आपल्याला सोडा, इनो असे कोणतेही पदार्थ वापरण्याची आवश्यकता नाहीये। असेच हे धिरडे खूप छान मस्त परफेक्ट असे जाळीदार बनवून तयार होतात। चला तर आता आपण लगेचच हे धिरडे बनवायला घेऊया। त्यासाठी इथे बघा मी डोसा पॅन गरम करून घेतला, त्यावरती अगदी थोडंसं तेल लावून घेतलं। इथे मी फक्त पहिल्याच धिरड्याच्या वेळेस तेल तव्याला लावून घेतलेलं आहे। प्रत्येक वेळी आपल्याला तव्याला तेल लावण्याची आवश्यकता नाहीये। आता तव्यावरती 2-3 चमचे एवढं बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि छान याचं धिरडं आपल्याला तव्यावरती पसरून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता खूप छान असं हे धिरडं तव्यावरती मी टाकून घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे किंवा मोठ्या आकाराचे धिरडे सुद्धा बनवून घेऊ शकता। तर इथे बघा मी मीडियम आकाराचं धिरडं छान असं बनवून घेतलेलं आहे। धिरडे टाकून झाल्यानंतर यावरती लगेचच अर्धा चमचा एवढं तेल टाकून घ्यायचं आहे आणि हाय टू मीडियम फ्लेमवरती हे धिरडं छान आपल्याला एका बाजूने भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर दुसऱ्या बाजूने पलटी करून परत यावरती थोडंसं अर्धा चमचा तेल टाकून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूने हे धिरडं छान असं भाजून घ्यायचं आहे। हे धिरडे भाजत असताना तेलाऐवजी तुपाचा वापर सुद्धा करू शकता। तर तुम्ही बघू शकता मी दोन्ही बाजूने अलटून पलटून छान असं धिरडं भाजून घेतलेलं आहे। आता राहिलेल्या बॅटरचे सुद्धा सारख्याच पद्धतीने धिरडे तयार करून घ्यायचे आहेत। तर तुम्ही बघू शकता प्रत्येक धिरडे जे आहे ते अगदी छान असे बनवून तयार होत आहे। अजिबात वेळ सुद्धा लागत नाही। सकाळच्या घाईमध्ये अगदी झटपट बनवून तयार होणारा हा नाश्ता आहे। यासोबत खाण्यासाठी चटणीची वगैरे सुद्धा आवश्यकता नाहीये। असेच हे धिरडे खायला खूप छान लागतात किंवा टोमॅटो सॉस बरोबर सुद्धा हे धिरडे खायला घेऊ शकता। आजकाल मुलांचे शाळेमध्ये 2 ब्रेक होतात, त्यामध्ये एक छोटा टिफिन आणि एक मोठा टिफिन असं द्यावे लागते। तर तुम्ही हे मुलांच्या छोट्या टिफिनसाठी सुद्धा बनवून देऊ शकता। हे धिरडे जास्त वेळ राहिले किंवा थंड झाले तरी सुद्धा छानच लागतात खायला। आणि तुम्ही बघू शकता किती छान मस्त सॉफ्ट आणि अगदी लुसलुशीत असे बनवून तयार झालेले आहेत। खायला तर अतिशय चविष्ट लागतात आणि तुम्ही बघितलंच आहे आपण यामध्ये रवा, बेसन, गव्हाचं पीठ आणि छान अशा भाज्या सुद्धा वापरलेल्या आहेत। त्यामुळे अतिशय पौष्टिक असे बनवून तयार होतात। लहान मुलं अतिशय आवडीने खातात। चला तर मग सकाळच्या घाईत झटपट बनवून तयार होणारी ही नाश्त्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।